नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरावर एका तरुणाने दगडफेक केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत परिसरात तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने दगडफेक करणाऱ्या तरुणाला पकडून चोप दिला आहे. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की काल बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक 19 वर्षीय तरुणाने मंदिरावर दगडफेक केली. ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला पकडून त्याला जाब विचारला आणि त्याला मार्केट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन रात्री पांगुळ गल्ली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त वाढवला होता. परिसरातील नागरिकांनी मध्यरात्री पोलीस स्थानकाबाहेर निदर्शने केली. अशांतता माजवण्यासाठी मंदिरावर दगडफेक करणाऱ्या या तरुणावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. परिसरातील तणाव लक्षात घेऊन भेंडी बाजार, पांगुळ गल्ली परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. खानापूर रोड अनुगोळ नाका येथील स्थानिक बस स्टॉप समोरच अवैधरित्या कार पार्किंग करण्यात येत असल्यानं प्रवाशांना बस स्टॉपमध्ये बसण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. येथे पार्क केलेल्या वाहनांमुळे बस स्टॉपवर बस येताच प्रवाशांची बस पकडण्यासाठी एकच धावपळ उडते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बसमध्ये चढताना व उतरताना प्रवाशांच्यामध्ये धक्काबुक्की होते. प्रसंगी शाब्दिक चकमकीही उडतात. अवैधरित्या पार्क करण्यात येत असलेल्या या वाहनांच्या या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासनाने बस स्टॉप समोर कार पार्किंग करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्याने याबाबत येथील नागरिकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 21 मार्च रोजी सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत कॉपी मुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेत सामोरे जाताना कॉपी मुक्त व भयमुक्त सामोरे जावे असे आवाहन जिल्हा शिक्षण खात्यामार्फत करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी. तसेच परीक्षा केंद्रावर गैरवर्तन निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती घेण्यात येणार आहे. शिवाय केंद्रावर सीसीटीव्हीचीही नजर असणार आहे. बेकिनकेरे येथे गुरुवारी दुपारी गवतगंजांना लागलेल्या आगीमध्ये 5 गवतगंजी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयांचा फटका बसला असून यल्लाप्पा रवळू सावंत, बाळू धाकलू बिर्जे, दिनेश यल्लाप्पा सावंत, डिकाप्पा परशुराम सावंत अशी गवतगंजी जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. गवतगंजी जळत असल्याचे समजताच गावकरी धावून आल्याने शेजारी इतर गवतगंजींचेही नुकसान टळले आहे. भर दुपारच्या उन्हात आग लागल्याने काही क्षणातच 5 गवतगंजी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असता अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा केल्याने काही प्रमाणात आग आटोक्यात आली. शिवाय शेजारील इतर गवतगंजीचे नुकसान टळले. गवत जळाल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. इंडस ग्रुपच्या वतीने बेळगावातील इंडस अल्टम डे या भारतातील 8व्या क्रमांक नामांकन प्राप्त शाळेतील माध्यमिक इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या उद्या शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या या वार्षिक स्नेह संमेलनाची थीम ही व्हाईट रायफन अशी ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये महत्वाकांक्षेने आणि मोक्षाच्या इच्छेने भारलेल्या एका माणसाच्या दृष्टिकोनातून व्हाईट रायफनची जादुई निर्मिती दर्शवण्यात येणार आहे. या दरम्यान एकसचे व्यवस्थापकीय संचालक आणि कन्झ्युमरचे सीईओ राजीव कौल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून इंडस ट्रस्टचे सीईओ आणि संचालक लष्कर जनरल अर्जुन राय यांची खास उपस्थिती राहणार आहे. या वार्षिकोत्सवात शाळेतील मुलांच्या वतीने अनेक कलाविष्कार पाहायला मिळणार असून याची रंगीत तालीम जोरात सुरू आहे. या सर्व कार्यक्रमासाठी इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या प्रमुख डॉक्टर प्रसिद्धा श्रीकुमार यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभत असून संपूर्ण शिक्षक वर्ग अथक परिश्रम घेत आहेत.
या वार्षिक उत्सवाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलच्या वतीने दाखवण्यात येणार असून याची पालक वर्ग आणि नागरिकांनी दखल घ्यावी असे इंडस अल्टम शाळेच्या वतीने कळवण्यात आले आहे. भारताच्या स्मार्ट सिटीमध्ये स्थान मिळवलेल्या बेळगाव शहरातल्या स्थानिक बस स्टॉपची दयनीय अवस्था झाली आहे. बेळगाव शहरातील अनेक बस स्टॉप्समध्ये ठेवण्यात आलेल्या लोखंडी खुर्च्या, शेड आणि बस स्टॉप पूर्णतः उखडून मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. मोडलेल्या खुर्च्यांना पेवरचा टेकू देण्यात आलाय. अशा अवस्थेत प्रवाशांना या खुर्च्यांवर बसण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. बेळगाव शहरांमधील बऱ्याच बस थांब्याची अवस्था अशीच सध्या पाहायला मिळत आहे. भारतातील बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी म्हणून उल्लेख आढळतो. मात्र ही सत्य परिस्थिती पाहता बेळगाव शहराला स्मार्ट सिटी म्हणावं की डर्टी सिटी याचा विचार लोक आता करायला लागलेत. या स्मार्ट सिटीचा दर्जा कुठेतरी हरवला असून दर्जात्मक काम केलं गेलं नसल्यामुळे नागरिकांकडून स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसह प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याची वेळीच दखल घेऊन मोडकळीस आलेल्या या बस थांब्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद तर्फे आज गुरुवारी बेळगावात दलितांच्या संघर्ष दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धप्पा कांबळे हे उपस्थित होते. प्रसंगी बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी, रामगौडा कल्लोळी, संतोषकुमार सत्यनायक, श्री भीमपुत्र संतोष, भाऊराव गडकरी आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील अस्मितेविरुद्धची पहिली चळवळ 1927 मध्ये सुरू केली होती. 20 मार्च 1927 रोजी महड, जिल्हा रायगड येथे सत्याग्रह करताना डॉक्टर आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी चौदार तळ्यातील पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून हा संघर्ष दिन साजरा करण्यात येतो. आज गुरुवारी कर्नाटकात 12वीची परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. शेवटचा पेपर संपताच विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून सेल्फी काढत आनंद साजरा केला. बेळगाव जिल्ह्यात 12वी परीक्षेला गेल्या 8-10 दिवसांपासून सुरुवात झाली होती. गुरुवारी हिंदी विषयाचा शेवटचा पेपर होता. वर्षभरात अभ्यास आणि महिन्याभरापासून प्रत्यक्ष पेपर सोडवण्यात गुंतलेल्या विद्यार्थ्यांनी शेवटचा पेपर संपताच आनंद व्यक्त केला. शहरासह जिल्ह्यातील परीक्षा केंद्रातून शेवटचा पेपर सोडवून बाहेर पडताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. KSRTC बस कंडक्टर आणि ड्रायव्हरवर हल्ले आणि मराठा समर्थक कार्यकर्त्यांच्या हिंसाचाराच्या निषेधात कन्नड समर्थक संघटनांच्या नेतृत्वाखाली शनिवारी 22 मार्च रोजी राज्यव्यापी कर्नाटक बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बेंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली असून हा बंद सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. बंदच्या दिवशी बेंगळूरमध्ये टाउन हॉल ते फ्रीडम पार्क पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येईल. कन्नड संघटनांनी महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेनेवर बंदी घालण्याची कोल्हेकुई मागणी केली असून सरकारने यांच्यावर उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. चंदगड, कोकण आणि गोव्याला जोडणाऱ्या तिलारी घाटातील अपघाती वळणातील संरक्षण कठड्याचे काम पूर्ण झाल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता इफ्तिकार मुल्ला यांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयाला दिले आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. घाटातील लष्कर पॉइंटच्या जवळ अपघाती वळण आहे. अवजड वाहनांना या ठिकाणी वळण घेणं अशक्य असतं. याच कारणास्तव या वळणावर अनेकदा अपघातही झालेत. त्यामुळे संरक्षक कठड्याची पडझड झाली होती. त्या ठिकाणी रस्ता सुद्धा खचल्यामुळे वाहतूक धोकादायक बनली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक कठड्याचे बांधकाम पूर्ण झाल्याचे पत्र मंगळवारी दिले आहे. या संदर्भात या रस्त्याची फेर पाहणी करून रस्ता वाहतुकीस योग्य आहे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे. रंगपंचमी खेळून पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा तोल जाऊन विहिरीत पडल्यानं दुर्दैवी अंत झाल्याची घटना एकसंबा येथे काल बुधवारी 19 तारखेला घडली. वेदांत संजू हिरेकुडे वय 9 आणि मनोज काशीनाथ कल्याणी वय 8 असं मृत मुलांची नावे आहेत. सदर घडलेल्या घटनेमुळे हिरेकुडे व कल्याणी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेची नोंद सदलगाव पोलीस स्थानकात झाली आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की बुधवारी सकाळी रंगपंचमी खेळून बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत वेदांत आणि मनोज हे दोघे आंघोळीसाठी पोहण्यास गेले होते.
उशिरापर्यंत ते दोघेही घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान बागेवाडी यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ कपडे, चप्पल आणि बादली आढळली. यावरून दोघे मुले विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातील काही युवकांनी पाण्यात शोधाशोध केली असता दुपारी पहिल्यांदा वेदांत हिरेकुडे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विहिरीत पाणी भरपूर असल्याने दुसऱ्या वेळी मनोज कल्याणी याचा मृतदेह शोधण्यास अडथळा निर्माण होत होता. रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे एकसंबा गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्नाटक राज्यातील विविध भागामध्ये उष्म्याची लाट तीव्र होत आहे. उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत्या तापमानाची नोंद झाली आहे. बेळगाव जिल्ह्याचं तापमान 41.8 अंशापर्यंत पोहोचलंय. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात 2006 नंतर मार्च महिन्यात पहिल्यांदाच अधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात बेळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ होत असून सकाळी 8 वाजल्यापासून कडक ऊन पडत आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत उष्मा तीव्र राहतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसात उत्तर कर्नाटकात सर्वाधिक उष्म्याची नोंद झाली आहे. बेळगाव तालुक्यातील माविनकट्टी येथील 80 वर्षीय सासूवर सुनेने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सासूला उपचारासाठी तातडीने जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलंय. याबाबत समजलेली माहिती अशी की सासू आणि सुनेमध्ये अनेक दिवसांपासून वाद चालू होते. काल रात्री पती जेवणासाठी आईकडे गेल्यामुळे सुनेला राग आल्याने तिने सासूसोबत भांडण उकरून तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यामध्ये सासूच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. सुनेने या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया देताना सासूने स्वतः जखम करून घेतल्याचा आरोप केला. मारिहाळ पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. चिंचली तालुक्यातील नगरपालिकेच्या कार्यालयात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्यालयातील कागदपत्र चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चोरी होत होती. आता सरकारी कार्यालयेही लक्ष करत आहेत. नगरपालिकेच्या कार्यालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून कार्यालयातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे चोरून घेऊन गेलेत. सकाळी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी सफाई करताना संपूर्ण घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला असून अधिक तपासासाठी पुढील कार्यवाही केली जात आहे. एकंदरीत चिंचली तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलंय. चंदगड गडहिंग्लज भागातील वाढत्या अवैध धंद्यांबाबत महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार सचिन अहिर यांनी जोरदार आवाज उठवला. याची दखल घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. सचिन अहिर पुढे म्हणाले की चंदगड गडहिंग्लज हे एक सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. खरं तर या मतदारसंघातून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर हे या मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे या मतदारसंघाला सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जात होतं. मात्र सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. आतापर्यंत यावर केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता या भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं सिद्ध होते. करमणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या क्लबमध्ये मटका जुगार अड्डे चालवले जात आहेत. या ठिकाणी मिनी कॅसिनो सुरू होत आहे. ही बाब महाराष्ट्राला शोभनीय नाही. कर्नाटक व गोवा या राज्यांना लागूनच गडहिंग्लज शहराची हद्द आहे. गोव्यामध्ये दारू स्वस्त मिळत असल्याने ट्रकच्या ट्रकने या ठिकाणी दारू आणून कॅफे व लॉजेसना पुरवली जाते. या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवरच कारवाई करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या विभागातील प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी या अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवून कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कारवाई करण्याऐवजी उलट प्राध्यापक शिंत्रे यांची चौकशी केली गेली. त्यामुळे या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून या अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार सचिन अहिर यांनी केली आहे. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय. गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळील विजापूर दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलांनी 22 नक्षलवाद्यांना ठार मारलं गेल्याची माहिती विजापूर पोलिसांकडून देण्यात आली. छत्तीसगडच्या बिजापूर पोलिसांना आज मोठं यश मिळालं असून विजापूर दंतेवाडा सीमेवरील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी ठार झालेत. ही माहिती स्वतः विजापूर पोलिसांनी दिली आहे. भारत सरकारच्या वित्तीय समावेशनाच्या दृष्टिकोनानुसार युनियन बँकेच्या नवीन मुडलगी शाखाचे उद्घाटन
आज गुरुवारी 20 मार्च रोजी संपन्न झाले। या शाखेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण एस उप्पर, संचालक युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी श्री श्री दत्तात्रेय बोध स्वामीजी आणि श्री श्री श्रीधर बोध स्वामीजी, श्री शिवबोधरंग सिद्ध संप्रदाय मठ मुडलगी यांच्या दिव्य सानिध्यात तसेच युनियन बँकेच्या बेळगाव शाखेच्या क्षेत्रीय प्रमुख आरती रोरनियार बेळगाव यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य समारंभ पार पडला। यावेळी 300 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते। दरम्यान उपक्षेत्रीय प्रमुख ज्ञानेश कुमार, ऑपरेशन्स विभाग प्रमुख नागराज पाटील, RLP प्रमुख धारप्पा कुडची आणि शाखा व्यवस्थापक शरण बसवा तसेच अनेक बँक अधिकारी सहभागी झाले होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। नमस्कार।